नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्यामागची खरी कथा, जी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या अद्भुत विजयाची अंगावर काटा आणणारी प्राचीन आणि पौराणिक कथा. हिंदू पुराणानुसार ही कथा मात्र श्रद्धेने ऐकली तर घरात सुख, समृद्धी आणि धनधान्याची बरकत येते असे मानले जाते. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला माझा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा, आणि जर तुमची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा असेल तर चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब कराच. चला तर मग सुरू करूया ही अद्भुत कथा. ही कथा खऱ्या अर्थाने सुरू होते ती शरयू नदीच्या अत्यंत पवित्र, संथ आणि निर्मळ तीरावर वसलेल्या एका अशा नगरीतून जिची बरोबरी साक्षात स्वर्गातील इंद्रनगरीही करू शकत नव्हती. ती नगरी म्हणजे अयोध्या. अयोध्येचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. जिथे घराघरांवर सोन्याची कळसे होती, रस्त्यांवर सुगंधित फुलांचा सडा असायचा आणि जिथल्या हवेत केवळ आणि केवळ सुख, शांती आणि समाधानाचा सुगंध दरवळत असायचा. या अथांग आणि प्रबळ इक्ष्वाकू वंशाच्या सिंहासनावर विराजमान होते साक्षात धर्म आणि न्यायाचे चालते बोलते प्रतीक, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ. राजा दशरथाच्या राज्यात प्रजेला दुःख म्हणजे काय हेच माहीत नव्हते. त्यांच्या राज्यात सिंह आणि गाय एकाच घाटावर पाणी प्यायचे. पण या अथांग सुखाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व आले जेव्हा साक्षात परमेश्वराने, विश्वाच्या पालनकर्त्या भगवान विष्णूंनी प्रभू श्रीराम म्हणून राजा दशरथाच्या आणि माता कौसल्याच्या पोटी जन्म घेतला. प्रभू श्रीराम, एक असे नाव ज्याच्या केवळ उच्चारानेच आजही लाखो लोकांच्या अंगावर भक्तीचा काटा उभा राहतो आणि डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागतात. श्रीराम केवळ एक राजपुत्र नव्हते, तर ते अयोध्येचा श्वास होते, अयोध्येचे हृदय होते. अयोध्येतील प्रत्येक माणूस, अगदी रांगणाऱ्या लहान मुलांपासून ते मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत, झाडावेलींपासून ते पशुपक्ष्यांपर्यंत, सर्वजण रामावर स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त निस्सीम आणि अथांग प्रेम करत होते. रामाचे ते साजिरे रूप, त्यांचे ते कमळासारखे डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ती साक्षात सूर्यासारखी तेजस्वी पण चंद्रासारखी शीतल शांतता पाहून भल्या भल्या ऋषीमुनींचीही समाधी भंगली जायची. काळ अत्यंत वेगाने पुढे सरकत होता. प्रभू श्रीराम आता तारुण्यात पदार्पण करत होते. त्यांनी विश्वामित्रांसारख्या महान गुरूंकडून सर्व विद्या ग्रहण केल्या होत्या. माता सीतेसारखी साक्षात महालक्ष्मी त्यांना पत्नी म्हणून लाभली होती. राजा दशरथाचे वय आता वाढत चालले होते. त्यांचे शरीर थकत होते आणि त्यांना आता अयोध्येची ही अथांग सत्ता, हा राजमुकुट आपल्या या लाडक्या, अत्यंत गुणवान आणि मर्यादा पुरुषोत्तम मुलाच्या म्हणजेच श्रीरामांच्या हाती अत्यंत आदराने सोपवायचा होता. जेव्हा अयोध्येत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की उद्या आपल्या लाडक्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा संपूर्ण अयोध्या अक्षरशः वेडीपिशी झाली. तो आनंद, तो जल्लोष शब्दात मांडणे कठीण आहे. लोकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या नद्या वाहू लागल्या. घरोघरी सोन्या मोत्यांची तोरणे बांधली गेली. संपूर्ण नगरीला एखाद्या स्वर्गीय नववधूसारखे सजवले गेले. रस्त्यांवर फुलांच्या पायभऱ्या घातल्या गेल्या. सुगंधी पाण्याचा सडा शिंपडला गेला. उद्या आपला लाडका राम या अयोध्येचा राजा होणार. आता या जगात आपल्यासारखे नशीबवान कोणीच नाही. या कल्पनेनेच लोकांची भूक आणि तहान हरपली होती. लोक रात्रभर झोपले नाहीत. सर्वत्र फक्त आणि फक्त उत्सवाचे, संगीताचे आणि आनंदाचे महापूर वाहत होते. पण नियतीला, काळाला आणि साक्षात परमेश्वराच्या त्या महाभयंकर लीलेला काहीतरी वेगळेच मंजूर होते. ज्या रात्री अयोध्या आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर होती, त्याच रात्री राजवाड्याच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात एका अत्यंत भयंकर, नीच आणि काळजाला पीळ पाडणाऱ्या कटाची बीजे रोवली जात होती. कैकईची अत्यंत कुटील दासी मंथरा
जिच्या शरीरात रक्ताऐवजी साक्षात विषाचा महासागर उसळत होता. तिने राणी कैकईचे कान भरायला सुरुवात केली. अत्यंत मत्सराने, कपटाने आणि कुटील बुद्धीने तिने कैकईच्या मनातील रामाबद्दलचे ते अथांग प्रेम एका क्षणात नष्ट करून तिथे द्वेषाची, स्वार्थाची आणि सत्तेच्या लालसेची महाभयंकर आग लावली. अगं वेडी कैकई, राम राजा झाला तर तुझी आणि तुझ्या भरताची किंमत या राजवाड्यात एका दासीसारखी होईल. तुझा मुलगा भरत राजा झाला पाहिजे आणि रामाला या अयोध्येतून कायमचे हाकलून दिले पाहिजे. हे विष मंथरेने कैकईच्या डोक्यात इतक्या भयंकर पद्धतीने ओतले की कैकईसारखी अत्यंत प्रेमळ आणि शूर राणी साक्षात एका राक्षसेनीसारखी कोपभवनात जाऊन बसली. तिने आपले सर्व दागदागिने फेकून दिले, केस मोकळे सोडले आणि ती जमिनीवर झोपली. जेव्हा चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ अत्यंत आनंदाने रामाच्या राज्याभिषेकाची ती अद्भुत आणि गोड बातमी देण्यासाठी कोपभवनात आले, तेव्हा कैकईने त्यांच्यावर साक्षात मृत्यूचा, काळजाचा थरकाप उडवणारा बाणच सोडला. तिने राजा दशरथाला त्यांच्या जुन्या 2 वचनांची, जे दशरथांनी तिला एका युद्धात तिने प्राण वाचवल्याबद्दल दिले होते, आठवण करून दिली आणि असे 2 वर मागितले ज्याने साक्षात अयोध्येच्या नशिबावर, अयोध्येच्या हृदयावर एक जळता धगधगता निखारा ठेवला गेला. पहिला वर, माझा मुलगा भरत याला अयोध्येचा राजा घोषित करा आणि त्याला उद्याच राज्याभिषेक करा. आणि दुसरा, जगातील सर्वात महाभयंकर वर, तुमचा तो लाडका राम आजच, याच क्षणी अंगावर संन्याशाची वल्कले, झाडाच्या सालीचे कपडे धारण करून अनवाणी पायांनी 14 वर्षासाठी घनदाट जंगलात भयंकर वनवासाला जाईल. हे शब्द कानावर पडताच राजा दशरथाच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांच्या पायाखालची जमीन महाभयंकर भूकंपासारखी सरकली. आकाशातून साक्षात करोडो विजा अंगावर कोसळाव्या तशी त्यांची अवस्था झाली. ते तिथेच जमिनीवर कोसळले. नाही, नाही कैकई, असा भयंकर अन्याय करू नकोस. माझे प्राण घे, पण माझ्या काळजाच्या तुकड्याला, माझ्या रामाला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. तो कोवळा राम जंगलातील ते महाभयंकर काटेकुटे कसे सहन करेल? तो उपाशी कसा राहील? रामाविना मी एक क्षणही जगू शकणार नाही. मी तडफडून मरेन कैकई. असा आकांत करत, असा महाभयंकर ताहो फोडत साक्षात त्रैलोक्याला जिंकणारे चक्रवर्ती सम्राट दशरथ त्या निर्दयी कैकईच्या पायावर कोसळले. ओक्साबोक्शी रडू लागले. पण कैकईचे हृदय साक्षात दगडाचं झाले होते. तिला अजिबात पाझर फुटला नाही. दुसरीकडे राजवाड्यात जेव्हा ही बातमी प्रभू श्रीरामांना समजली, तेव्हा संपूर्ण जगाला थक्क करणारा प्रसंग घडला. ज्या माणसाला उद्या अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट व्हायचे होते, जगातील सर्वात मोठी सत्ता ज्याच्या पायाशी लोळण घेत होती, त्या माणसाच्या चेहऱ्यावरील हास्याची एक रेषही हलली नाही. रामाने एका क्षणात, होय, केवळ एका क्षणात त्या अथांग राजवैभवावर, त्या सोन्याच्या सिंहासनावर हसत हसत पाणी सोडले. माझ्या पित्याचे वचन हेच माझे सर्वस्व आहे. पित्याच्या शब्दासाठी 14 वर्ष काय, आयुष्यभर जरी नरकाचा वनवास भोगावा लागला तरी मी हसत हसत जाईन. श्रीरामांची ही अथांग पितृभक्ती आणि तो अलौकिक त्याग पाहून साक्षात स्वर्गातील देवांचेही डोळे पाणावले. जेव्हा प्रभू श्रीराम साक्षात वैकुंठातील लक्ष्मीचे रूप असलेली माता सीता आणि रामाचा सावलीसारखा, रामासाठी प्राण द्यायला तयार असलेला भाऊ लक्ष्मण, हे तिघही राजवाड्याचे सर्व मौल्यवान दागदागिने, रेशमी वस्त्रे आणि अथांग सुखसोयी तिथेच सोडून अंगावर केवळ वल्कले, संन्याशाचे कपडे धारण करून अनवाणी पायांनी जंगलाकडे जाण्यासाठी रथात बसले. तो क्षण अयोध्येसाठी साक्षात महाप्रलयासारखा, मृत्यूसारखा होता. संपूर्ण अयोध्येने असा काही हंबरडा फोडला की तो आकांत साक्षात आकाशाला चिरून स्वर्गापर्यंत पोहोचला.
अयोध्येतील लाखो जनता वेड्यासारखी प्रभू श्रीरामांच्या रथाच्या मागे धावू लागली. रस्त्यावर पडून धूळ खात लोक ढसाढसा रडत होते. हे रामा, आम्हाला सोडून जाऊ नकोस हो. तुझ्या विना ही अयोध्या म्हणजे साक्षात महास्मशान आहे. आम्हालाही तुझ्यासोबत त्या जंगलात घेऊन चल, पण आम्हाला पोरके करून, असे अनाथ करून जाऊ नकोस देवा. असा टाहो ते फोडत होते. लहान मुले, स्त्रिया, म्हातारे, सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहत होता. रथाच्या चाकाखाली उडणारी धूळ लोकांच्या अश्रूंनी भिजून गेली होती. जनावरांनी चाराखाणे सोडले, पक्ष्यांनी किलबिलाट करणे सोडले, पण प्रभू श्रीराम आपल्या धर्मावर आणि कर्तव्यावर ठाम होते. त्यांनी अत्यंत प्रेमाने अयोध्येच्या जनतेला समजावले आणि ते तमसा नदी ओलांडून घनदाट दंडकारण्याच्या दिशेने निघून गेले. रामाच्या जाण्याने राजा दशरथाचे प्राण कंठाशी आले आणि राम राम हा राम असा आर्त टाहो फोडतच त्यांनी आपले प्राण सोडले. एका पित्याने पुत्राच्या विरहात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. प्रभू रामचंद्रांविना अयोध्येची अवस्था एका प्राण नसलेल्या सडणाऱ्या देहासारखी झाली होती. लोकांनी चांगले गोडधोड खाणे सोडले. उत्सव साजरे करणे कायमचे बंद केले. 14 वर्ष अयोध्येत जणू सुतकाची, दुःखाची आणि विरहाची महाभयंकर काळी छाया पसरली होती. भाऊ भरत याने तर राजा होण्यास स्पष्ट नकार दिला. त्याने रामाच्या त्या लाकडी पादुका डोक्यावर ठेवून अयोध्येत आणल्या, सिंहासनावर ठेवल्या आणि तो स्वतः नंदीग्रामला एक संन्यासी म्हणून खड्डा खणून त्यात झोपू लागला. अयोध्येचा राजा जंगलात असताना मी राजवाड्यात कसा राहू? हा भरताचा महाभयंकर त्याग होता. दुसरीकडे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण घनदाट जंगलात भयंकर डोंगरांमध्ये अत्यंत कठोर आणि खडतर जीवन जगत होते. ज्या रामाच्या मऊ पायांना मखमली गालिचांशिवाय कधी जमिनीचा स्पर्श झाला नव्हता, त्यांचे पाय आता जंगलातील कठीण दगडांनी आणि महाभयंकर काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ होत होते. अंगाची लाही करणारे ऊन, अंगावर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. उघड्या आकाशाखाली झोपणे, जमिनीवर पानांचा बिछाना करणे, कंदमुळे खाऊन स्वतःची भूक भागवणे आणि जंगलातील भयंकर क्रूर राक्षसांचा सामना करणे हाच आता त्यांचा दिनक्रम बनला होता. निसर्गातील पशुपक्षी, वानर आणि आदिवासी हेच त्यांचे सोबती बनले होते. आणि याच खडतर वनवासातून सुरू झाला रामायणातील आणि संपूर्ण मानवी इतिहासातील सर्वात मोठा, सर्वात अद्भुत आणि अंगावर शहारे आणणारा महाभयंकर अध्याय. तो अध्याय म्हणजे सत्याचा असत्याशी आणि प्रकाशाचा अंधकाराशी झालेला महासंग्राम. पंचवटीत अत्यंत शांततेत आयुष्य जगत असताना जेव्हा सुवर्णमृगाच्या मागे श्रीराम आणि लक्ष्मण गेले होते, तेव्हा साक्षात अधर्माचे रूप असलेल्या, त्रैलोक्याला रडवणाऱ्या, अत्यंत बलाढ्य आणि 10 तोंडे असलेल्या लंकापती रावणाने कपटाने एका गरीब साधूचा वेश घेऊन माता सीतेचे अपहरण केले. जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण कुटीत परत आले आणि त्यांना तिथे आपली प्राणप्रिय सीतामाई दिसली नाही, तेव्हा साक्षात परमेश्वराचाही बांध फुटला. रामाचा तो विलाप, तो आकांत पाहून साक्षात जंगलातील दगडही रडले होते. रामाने जंगलातील झाडांना, वेलींना, पशुपक्ष्यांना वेड्यासारखे विचारले, हे वेलींनो, हे वृक्षांनो, तुम्ही माझ्या सीतेला पाहिलेत का रे? माझी जानकी कुठे गेली? कोणी पळवली माझी सीता? पण राम खचून जाणारा सामान्य मानव नव्हता. तो साक्षात महाविष्णूंचा अवतार होता. रामाने आपले अश्रू पुसले आणि आपल्या पत्नीला, एका स्त्रीच्या हरवलेल्या सन्मानाला परत आणण्यासाठी असा काही महाभयंकर एल्गार पुकारला, ज्याने साक्षात पृथ्वी हादरली. रामाला जंगलात किष्किंधा पर्वतावर साक्षात मारुतीराया, हनुमान भेटला. साक्षात निस्सीम भक्तीचे आणि अफाट शक्तीचे चालते बोलते रूप. सुग्रीवाची महाप्रचंड वानरसेना सोबत आली.
ज्यांच्याकडे कोणतेही आधुनिक शस्त्र नव्हते, कोणतीही युद्धसामग्री नव्हती. अशा सामान्य वानरांना आणि भालूंना सोबत घेऊन प्रभू श्रीरामांनी दक्षिण समुद्राकडे कूच केली. जेव्हा अथांग, महाभयंकर आणि रौद्र असा महासागर रस्ता देत नव्हता, तो गर्जना करून रामाला आव्हान देत होता, तेव्हा रामाच्या एका बाणाच्या इशाऱ्याने साक्षात त्या महासागरानेही थरथर कापत मान खाली घातली. आणि मग घडला तो जगातील सर्वात मोठा अलौकिक चमत्कार. वानरसेनेने सामान्य दगडांवर राम असे नाव लिहिले आणि ते जड दगड साक्षात पाण्यावर फुलांसारखे तरंगू लागले. प्रभू श्रीरामांच्या नावात एवढी प्रचंड ताकद होती की जड दगडही पाण्यावर बुडले नाहीत. एका महाभयंकर समुद्रावर वानरांनी अथांग रामसेतू बांधून काढला आणि साक्षात यमाचे घर असलेल्या, जिथे जाण्याचे धाडस देवही करत नव्हते, त्या लंकेत प्रवेश केला. लंकापती रावण, ज्याच्या केवळ नावाने साक्षात देवही थरथर कापायचे, जो अत्यंत श्रीमंत, गर्विष्ठ आणि सत्तेचा प्रचंड माज असलेला क्रूर राक्षस होता. त्याची लंका सोन्याची होती, पण त्या सोन्याच्या लंकेला रामाच्या वानरसेनेने साक्षात आगीच्या भक्षस्थानी पाडले. राम आणि रावण यांच्यात असे महाभयंकर आणि प्रलयंकारी युद्ध झाले की साक्षात सूर्यही काही काळ अंधारून गेला. रक्ताचे सडे पडले. महाभयंकर आणि संहारक शस्त्रांचा पाऊस पडला. कुंभकर्ण, इंद्रजित यांसारखे महाभयंकर राक्षस मारले गेले आणि अखेर तो अंगावर शहारे आणणारा आणि त्रैलोक्याला मुक्ती देणारा क्षण आला. प्रभू श्रीरामांच्या हातून सुटलेला तो साक्षात ब्रह्मास्त्रासारखा प्रलयंकारी बाण रावणाच्या नाभीत घुसला आणि त्रैलोक्याचा थरकाप उडवणारा तो महाबलाढ्य अहंकारी रावण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. तो साक्षात सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर मिळवलेला जगातील सर्वात मोठा, सर्वात पवित्र आणि अद्भुत असा विजय होता. माता सीतेची सुटका झाली. तिने अग्निदिव्य पार केले आणि आकाशातून देवांनी फुलांचा महाप्रचंड वर्षाव केला आणि अखेर तो सोन्याचा, अमृताचा आणि अयोध्येच्या पुनर्जन्माचा महामंगल दिवस जवळ आला. 14 वर्षांचा तो प्रदीर्घ, काळजाला पीळ पाडणारा, खडतर आणि भयंकर वनवास आज संपला होता. तिकडे अयोध्येत 14 वर्ष पूर्ण झाली होती. नंदीग्राममध्ये भरताने एक महाभयंकर चिता रचून ठेवली होती. जर 14 वर्ष पूर्ण झाल्यावर माझा राम एका क्षणाचाही विलंब लावून आला, तर याच धगधगत्या अग्नीत मी स्वतःला जारून राख करून घेईन. हा भरताचा महाभयंकर निश्चय होता. अयोध्येतील लोकांचे डोळे रस्त्याकडे लागून राहिले होते. सर्वांचे श्वास अडकले होते. आमचा राम येईल ना? आमचा राम आम्हाला विसरला तर नसेल ना? तो आम्हाला अनाथ तर सोडणार नाही ना? तेव्हाच आकाशातून एक अत्यंत दिव्य, तेजस्वी आणि साक्षात सूर्यासारखे प्रकाशमान असे पुष्पक विमान अयोध्येच्या दिशेने येताना दिसले. त्या विमानात साक्षात प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि वीर हनुमान विराजमान होते. राम परत येत आहेत. ही बातमी जेव्हा अयोध्येत पोहोचली, तेव्हा ती केवळ वाऱ्यासारखी नाही, तर साक्षात वणव्यासारखी संपूर्ण नगरीत पसरली. आकाशातून आनंदाची महाप्रचंड वीज कोसरावी, तसा तो अथांग आणि सुखद धक्का होता. 14 वर्ष मरणाच्या दारात उभी असलेली अयोध्या एका क्षणात जिवंत झाली. लाखो लोकांचा जनसागर वेड्यासारखा रस्त्यावर लोटला. कुणालाच आपले भान नव्हते. आमचा राम आला, आमचा राजा आला, गरिबांचा कैवारी आला, अयोध्येचा प्राण परत आला, असा आनंदाचा आणि विजयाचा टाहो फोडत
लोक रस्त्यावर नाचू लागले. लहान मुले, स्त्रिया, म्हातारे आणि तरुण, प्रत्येकाच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा महासागर वाहत होता. जणू काही संपूर्ण निसर्गही आज आनंदाने बेहोश झाला होता. पण आता प्रश्न होता की आपल्या या लाडक्या राजाचे 14 वर्षांचा अथांग वनवास भोगून आणि महाभयंकर रावणाचा वध करून आलेल्या या साक्षात चालत्या बोलत्या देवाचे स्वागत कसे करायचे? विजयाचा हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आनंद कसा व्यक्त करायचा? तेव्हा अयोध्येतील प्रत्येक घराने एक अत्यंत शाश्वत, अमर आणि साक्षात काळजावर कोरून ठेवणारा मार्ग निवडला. त्यांनी ठरवले की प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी घरासमोर विजयाचे साक्षात प्रतीक उभारले जाईल. लोकांनी अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने एका उंच आणि भक्कम बांबूच्या काठीला स्वच्छ पाण्याने धुतले. ही बांबूची काठी म्हणजे रामाच्या भक्कम आणि कधीही न वाकणाऱ्या तत्वांचे प्रतीक होती. त्यावर भरजरी, अत्यंत सुंदर, रेशमी आणि नवचैतन्याचे प्रतीक असलेले वस्त्र, साडी किंवा खण गुंडाळले. हे वस्त्र म्हणजे अयोध्येच्या समृद्धीचे आणि सुखाचे प्रतीक होते. रामाने 14 वर्ष जंगलात जी कडू फळे खाल्ली आणि जे अपार दुःख भोगले, तसेच आयुष्यातील कडू प्रसंगांची आठवण म्हणून आणि आरोग्याचे साक्षात वरदान म्हणून कडुलिंबाचा पाला बांधला. रामाच्या येण्याने 14 वर्षानंतर अयोध्येच्या आयुष्यात जो अथांग गोडवा आला, त्याचे प्रतीक म्हणून साखरेची गाठी बांधली आणि या सर्वांवर विजयाचा, समृद्धीचा आणि मांगल्याचा मुकुट म्हणून साक्षात एक तांब्याचा कळश गडू उपडा ठेवला. आणि मित्रांनो, पाहता पाहता साक्षात निसर्गाचे नियम मोडून काढणारा, अंगावर शहारे आणणारा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा तिथे अयोध्येच्या मातीत घडला. अयोध्येतील प्रत्येक घराबाहेर, प्रत्येक झोपडीबाहेर आणि राजवाऱ्याबाहेर आकाशाला गवसणी घालणाऱ्या या गुढ्या, ज्याला शास्त्रात ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज म्हटले जाते, अत्यंत अभिमानाने डोलू लागल्या. संपूर्ण आसमंत विजयाच्या, प्रेमाच्या आणि आनंदाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. जेव्हा प्रभू श्रीरामांचे पाय विमानातून अयोध्येच्या मातीला लागले, तेव्हा घरोघरी उभारलेल्या या लाखो गुढ्या आणि लोकांचे ते अथांग, निस्सीम प्रेम पाहून त्या साक्षात मर्यादा पुरुषोत्तमाच्याही डोळ्यांतून अश्रू तरळले. रामाने खाली वाकून अयोध्येच्या मातीला कपाळ लावले. साक्षात परमेश्वराने आपल्या भक्तांचे हे निर्मळ प्रेम स्वीकारले होते. तो दिवस होता चैत्र महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. तेव्हापासून आज तागायत ही गुढी म्हणजे केवळ एक बांबूची काठी आणि कपडा राहिलेला नाही, तर ती साक्षात प्रभू श्रीरामांच्या महाविजयाची, त्यांच्या अथांग संघर्षाची, रावणासारख्या अहंकाराच्या नाशाची आणि अयोध्येच्या निर्मळ भक्तीची जिवंत साक्ष आहे. हा सण आपल्याला शिकवतो की सत्य कितीही काळ वनवासात असले तरी अंतिम विजय नेहमी सत्याचाच होतो. कडुलिंब आणि साखरेची गाठी आपल्याला शिकवते की आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही समान मानायचे असतात. आज हजारो वर्ष लोटली आहेत. आजचे हे जग विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. पण आजही, होय आजही, चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी, जेव्हा महाराष्ट्रातील आणि देशभरातील प्रत्येक माणूस पहाटे लवकर उठून स्नान करून आपल्या दारात अत्यंत श्रद्धेने गुढी उभारतो, तेव्हा साक्षात देव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची जाणीव प्रत्येक भक्ताला होते. दरवर्षी गुढीपाडव्याला घरोघरी तीच रेशमी साडी, तोच कडुलिंब, तीच साखरेची गाठी आणि तोच तांब्याचा कलश अत्यंत श्रद्धेने सजवला जातो. लोक ऊन, पाऊस आणि आयुष्यातील कोणत्याही संकटांची पर्वा न करता जुने दुःख विसरून
अत्यंत आनंदाने नवीन वर्षाचे आणि नवीन आशेचे स्वागत करतात. आणि जेव्हा घराघरांतून लाखो आवाजांतून प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावानं जय श्रीराम असा गजर आकाशाला भिडतो, तेव्हा साक्षात वैकुंठही तिथे आपल्या अंगणात खाली उतरल्यासारखे वाटते.